JNPAतील कांदा निर्यात आता 30% घसरली। केंद्र सरकारकडून निर्यात शुल्क कमी करण्याचा कोणताही प्रयत्न नाही। शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण। लसणाची बाजारात आवक वाढल्यामुळे 400 रुपये प्रति किलोवर पोहोचलेत दर, तर आता 80 ते 100 रुपयांवर हे दर पोहोचले। राज्यातील 306 बाजार समित्यांमध्ये रोज 8 ते 10 हजार टन लसणाची आवक। कारंजा बाजार समितीमध्ये पुन्हा 10,000 क्विंटल गव्हाची विक्रमी आवक। गव्हाला 2,835 रुपयांचा दर। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी हार्वेस्टर खरेदीत सबसिडी जाहीर। परिणामी वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार परिसरामध्ये गहू काढणीला वेग। मजूर टंचाई समस्येवर प्रभावी पर्याय ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा। बाजारामध्ये नव्या लाल मिरचीची आवक वाढल्यामुळे दरांमध्ये 40% घसरण, तर मागील हंगामातील मिरचीचा साठा शिल्लक असल्याने सुद्धा दरांमध्ये घसरण। सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही दिलासादायक बातमी। कृषी विज्ञान केंद्राकडूनच फसवणूक झाल्याची मानोरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची तक्रार। करडा कृषी केंद्राकडून आता लिंबू म्हणून विकत घेतलेल्या झाडांना इडलिंबूची फळधारणा, 385 रोप आणि 5 वर्ष झालेल्या खर्चाची नुकसान भरपाई देण्याची मागणी। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव। कीटकनाशकांच्या खरेदीचा खर्च वाढला। शेतकरी सध्या संकटात। कोकणातील बदलत्या हवामानाचा परिणाम आता आंबा पिकावर। जास्त उष्णतेमुळे आंब्याच्या झाडांवर किडीचा प्रादुर्भाव। उष्णतेमुळे आंबा भाजला। अकोल्याच्या अकोटमध्ये रोगामुळे संत्रा पिकाची गळती, तर अनेक शेतकऱ्यांचं 65% पीक धोक्यात। बीडमध्ये उन्हापासून संरक्षणासाठी गोठ्यात पंख्यांची सोय। माजल गावातील शेतकऱ्यांकडून पशुधनाची काळजी। जालना जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदानाची प्रतीक्षा। 47 कोटी 54 लाखांचं अनुदान निधी अभावी थकलं। सद्यस्थितीला कृषी विभागाकडे निधी नसल्यामुळे हे अनुदान मिळणार कधी असा सवाल। जालन्यातील ग्रामीण भागामध्ये विहिरींनी तळ गाठला, तर रब्बी हंगामातील पिकं धोक्यात येण्याची यामुळे शक्यता। शेतकरी वर्गाचं सध्या त्यांची चिंता वाढली। मुंबई आग्रा महामार्गावरील नरडाणा गावाजवळील धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, तर तापी नदीवरून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी। अहिल्यानगरच्या शेगावातील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी आता गावकऱ्यांचं जल आंदोलन। साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्यासह सिमेंटच्या भिंती बांधण्याची यत्न मागणी। अमरावतीच्या मेळघाटमध्ये रस्ते आणि पुलांची दुरावस्था। ब्रिटिशकालीन पूल खिळखिळे, मात्र दुरुस्ती नाहीच। आदिवासी बांधवांकडून बॅनरच्या माध्यमातून रोष व्यक्त। बुलढाण्यातील वझर गावामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त। महापुरुषांचे पुतळे बसवण्यावरून 2 गटात वाद उफाळला होता, तर गावात सध्या तणावपूर्ण शांतता। सोलापुरात युवा पॅन्थर संघटनेची सेन्सॉर बोर्डाविरोधात निदर्शनं, तर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी। चल हल्ला बोल या चित्रपटात नामदेव ढसाळ यांची कविता काढण्यावरून हा वाद। नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या दालनासमोर मनसेचं आंदोलन, तर सहलीला गेलेल्या 14 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शिक्षण उपायुक्तांना निलंबित करण्याची मागणी। अमरावती महापालिकेसमोर काँग्रेसचं ठिय्या आंदोलन। वाढीव मालमत्ता कर आणि शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याविरोधात काँग्रेस आक्रमक। जळगावच्या पारोळामध्ये अतिक्रमणाविरोधात नागरिकांचा नगर परिषदेवर जनाक्रोश मोर्चा। प्रशासनाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ। विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक। मागासवर्गीय घरकुलधारकांकडून वित्तीय संस्था बेकायदेशीर कर्ज वसूल करत असल्याचा आरोप। जळगाव जिल्ह्यामध्ये बांधकाम कंत्राटदारांचा भव्य मोर्चा, तर थकीत बिलांसाठी कंत्राटदार सध्या आक्रमक। उल्हासनगरात हिरकणी कक्षात मद्यपान होत असल्याचा आरोप। विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप। महापालिकेच्या शाळा क्रमांक 29 मधला धक्कादायक प्रकार, आता कारवाईची यावर मागणी। सांगलीतील बेडक समर्थ आश्रम शाळेतील 18 विद्यार्थ्यांना कावीळची लागण। दूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याचं निष्पन्न। विद्यार्थ्यांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार। वाशिमच्या रिसोडमध्ये चाकूचा धाक दाखवत 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। तुझ्या मामाला ओळखतो अशी बतावणी करून मुलीला अज्ञात स्थळी नेत लैंगिक अत्याचार। रिसोड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात नराधमाविरोधात गुन्हा दाखल।
गडचिरोलीतील गॅरापत्ती पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असताना पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. संतोष मंथनावर असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. जालन्यात जुन्या वादातनं लोखंडी रॉडनं चटके देऊन एकाला मारहाण. ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष नवनाथ दौडसह त्याच्या भावाविरोधात पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आरोपी फरार तर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू. वाशिम शहराच्या अकोला नाका परिसरामध्ये 7 वर्षीय चिमुकलीवर 19 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये पोलिसांकडून टवाळखोरांना चोप. टवाळखोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर. जॉगिंग ट्रॅक, बस डेपो परिसरामध्ये 3 पटीनं गस्त वाढवली. पुण्याच्या इंदापुरात धारदार शस्त्रानं एकाची हत्या. 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल तर एकाला अटक. इतर 7 जणांचा मात्र शोध सुरू. उपचारादरम्यान उत्तम जाधव या व्यक्तीचा मृत्यू. नाशिकमध्ये अपघाताची खोटी माहिती देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न तर 33 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल. इगतपुरी पोलीस आणि एलसीबीची संयुक्त कारवाई. अमरावतीमध्ये क्रुझर उलटली तर यामध्ये 14 प्रवासी जखमी. समोरून आलेल्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात घटना घडली. आलोडा ते नांदगाव चौफुली परिसरातली घटना. अहिल्यानगरच्या राहता शहराजवळ कारचा भीषण अपघात. भरधाव कारची हॉटेलच्या भिंतीला जोरदार धडक. 2 जण यामध्ये जखमी तर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 5व्या आरोपीला अटक. मुंबईतील आरोपी संतोष खोतला पोलिसांकडून तुळजापुरातनं अटक. श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेमध्ये भाविकांच्या अंगावरील दागिन्याच्या चोरीची घटना सध्या समोर आली आहे. त्या घटनांमध्ये सध्या वाढ झाल्याचं समोर येत आहे. पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष. दर्शन रांगेतील स्कायवॉकसाठी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी. नागपूरच्या जैन मंदिरामध्ये प्राचीन मूर्तीची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून चोराचा शोध सुरू. श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरातली घटना. बुलढाण्याच्या संग्रामपूरच्या तहसील कार्यालयामध्ये चोरीचा प्रयत्न. कार्यालयातील संगणकांसह महत्वाच्या कागदपत्रांची नासधूस. तर ही घटना चोरी किंवा कार्यालयातील रेकॉर्ड नष्ट करण्याच्या हेतूनं घडली असल्याचा प्राथमिक अंदाज. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल. नागपूरच्या अन्सारनगरमधील बोगस दवाखान्याचा भंडाफोड. डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर कुठलेही वैद्यकीय शिक्षण न घेता भाऊ बहीण चालवत होते दवाखाना. मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोघांवरही गुन्हे दाखल.